तर इथे बघा 38 साईज साठी आपल्याला इथे बघा योग पट्टी काढल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यात आपल्याला हा डॉट द्यायचा आहे. आता इथे पण जेवढं पण शिल्लक राहिलेलं असेल तर इथे बघा ही जेवढं पण शिल्लक राहिले त्याचं असं हाफ करून घ्यायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर हा जो मधला डॉट असतो ना तो आपल्याला इथून बघा 4 इंचावर घ्यायचा आहे, कारण इथं अर्धा इंच आपलं हुकाईसाठी जातं. तर असं हुकाईचं सोडून आपल्याला 3.5 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो डॉट आहे ना तर दोन्ही साईडला आपल्याला पाऊण इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा इकडच्या साईडला पाऊण इंच आणि इकडच्या साईडला पाऊण इंच. तिथे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला पाऊण इंच मार्किंग करायचं. म्हणजे टोटल जो टक्स आहे तर टोटल टक्स होतो आपला 1.5 इंचाचा. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा 1.5 इंचाचा हा टक्स घ्यायचा. म्हणजे पफ जो आहे ना ते एकदम परफेक्ट असा येतो. आणि एकदम कमी चेस्ट असेल तर तुम्ही इथं अर्धा इंचाचा डॉट घेतला तरीही चालतो, तरी पण एकदम परफेक्ट असा येतो. त्याच्यानंतर हा जो साईडचा टक्स आहे तर इथं बघा खालून आपल्याला इथं 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला इकडे हे टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर इथे टक्स किती अंतरावर घ्यायचं तर ह्या दोन्ही टक्स मध्ये किती अंतर आहे ते मोजायचं. तर या दोन्ही टक्स मध्ये इथे बघा 2.25 इंचाचं अंतर आहे आपलं. तर इकडच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर इथून हा जो टक्स आहे तो आपल्याला अशा प्रकारे हा इथला टक्स द्यायचा आहे. हा टक्स जो आहे तो आपल्याला फक्त अर्धा इंचाचा द्यायचा आहे. म्हणजे इकडच्या साईडला पाव इंच आणि इकडच्या साईडला पाव इंच अशा प्रकारे. ते बघा अशा प्रकारे हा जो आहे तो पाव इंचाचा टक्स द्यायचा आहे. टोटल टक्स जो आहे तो अर्धा इंचाचा झाला पाहिजे. त्याच्यानंतर हा साईड टक्स आहे ना तर इथे बघा इथून वरती आपल्याला 1.5 इंच हा जो आपण टक्स घेतलेला आहे इथून वर 1.5 इंच मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला हा टक्स द्यायचा असतो. तर हा जो टक्स आहे हा पण फक्त आपल्याला अर्ध्या इंचाचा द्यायचा असतो. म्हणजे असं दोन्ही टक्स पाव इंच दोन्ही साईडला. तर इथे बघा अशा प्रकारे हे 38 साईज साठी हे 4 टक्सचं मार्किंग आहे. चला आता आपण हे टक्स मारून घेऊया. आणि हा पण टक्स आपल्याला फक्त अर्धा इंचाचाच मारायचा आहे. आणि इथल्या टक्सला बघा बऱ्याच वेळा 4 टक्स मध्ये इथं टोक आल्यासारखं होतं. तर टोक येऊ नये म्हणून कसा टक्स मारायचा ते इथे बघा मी कसं राऊंड मध्ये फल कसं राऊंड मध्ये इथं टक्सचा दिलेला आहे मार्किंग, त्यानुसारच आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा म्हणजे टोक. तर इथे बघा हे 4ही टक्स मारून झालेत एकदम परफेक्ट असे. आणि इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे आणि हे प्रेस केल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित असं सेट होतं एकदम. इथे बघा. आणि आता आपल्याला योगपट्टी जोडायची. तर योगपट्टी जोडताना एक टिप लक्षात ठेवायची. हा जर टोक असतो ना तर आपल्याला थोडंसं पुढं काढायचा. तर इथे बघा आपल्याला शिलाई इथून मारायची असते ना त्यामुळं ह्याचा ब्लाऊजचा आणि ह्याचा हा पार्ट जोडला पाहिजे. बरेच जण काय करतात हे टोक इथं जोडतात आणि इथून शिलाई मारतात. मग ओपन केल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे तो पुढे येतो. तर इथे बघा आपण समजा ओपन केला ना तर आपला वरचा पार्ट आहे तो ओपन येत नाही. मग हुकाई पट्टी पण आपली व्यवस्थित लागत नाही. त्याच्यासाठी योगपट्टी थोडीशी पुढे ठेवायची आणि नंतर मग इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि योगपट्टी जोडताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो आपण मधला डॉट दिलेला असतो ना तो अशा प्रकारे इथे बघा फोल्ड करायचा आणि नंतर मग याच्यावर शिलाई मारायची. म्हणजे आपला जो टक्स आहे तो दबल्या जात नाही. इथे बघा एकदम परफेक्ट असा आपली ही 38 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची इथं फ्रंट पार्टची स्टिचिंग झालेली आहे. एकदम परफेक्ट फिनिश.